एसटी महामंडळात 17,742 पदांची कंत्राटी भरती. परिवहन मंत्र्यांनी विधान परिषदेत दिली माहिती. एसटी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा. राज्यात पीक पाहणी करता 31 मार्चपर्यंत मुदतवाढ. महसूल मंत्री बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा. फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा. इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे 2 वरिष्ठ अधिकारी ठार. इराणचे सुरक्षा अधिकारी आणि रिव्होल्युशनरी गार्डचे प्रमुख मारले गेल्याचा इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा. मध्य पूर्वेमध्ये इराण विरुद्ध इस्रायल अमेरिका युद्ध सुरू. तेल संकटामुळे सगळं जग टेन्शनमध्ये. चीन मात्र बिनधास्त. चीन ऊर्जा पुरवठ्यासाठी फक्त मध्य पूर्वेवर अवलंबून नाही. होर्मुझमध्ये अडकलेली 22 जहाजं सुरक्षित. जहाजांचं मॉनिटरिंग केलं जात आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या सचिवांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती. धाराशिवमध्ये पहाटेपासूनच गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांगा. लहानांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सर्वच गॅससाठी रांगेत उभे. जळगावात व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा. धार्मिक उत्सवांवर परिणाम. हिंगलाज देवीच्या प्रकट सोहळ्यामध्ये यंदा महाप्रसादाचं आयोजन नाही. जळगावामध्ये गॅस तुटवड्याच्या निषेधार्थ ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पट्ट्या बांधून केला निषेध आंदोलन. व्यावसायिक गॅस तुटवड्यामुळे कोळशाच्या भट्ट्यांवर हॉटेल व्यवसाय सुरू. परिणामी लाकडी कांड्या आणि कोळशाच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ. यवतमाळच्या छोटी गुजरी परिसरामध्ये सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा. पोलीस बंदोबस्तामध्ये सिलेंडरचं वाटप. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.